बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। लोणार, सिंदखेड राजा, चिखली तसंच बुलढाणा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला आणि या पावसामुळे गहू कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली। चिपळूणमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाला फटका बसणार आहे। तर मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। गहू कांदा पिकांना त्याचा फटका बसणार आहे। वाशिमच्या मालेगावसह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे काढणीला आलेल्या हळदीचे अतोनात नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। या हळद नुकसानीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। जो अवकाळी पाऊस पडला त्यामुळे हळद पिकाचं प्रचंड नुकसान झालं। जो मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसर आहे यामध्ये गत 10 ते 15 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। कराड, पाटण या तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय। जळगाव जिल्ह्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला। तर या पावसामुळे गहू, ज्वारी यासह इतर पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झालंय। शहापूर तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। गेल्या 15 आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे। उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील लहान मोठ्या विविध 29 धरणातील साठा 35% आलाय। तर अकोला शहरासह 64 खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात 29% जलसाठा शिल्लक आहे। एप्रिल महिन्यातच धाराशिव जिल्ह्यातील 45 प्रकल्पातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्यावर आली आहे। यामध्ये एक मध्यम आणि 44 लघु प्रकल्पांचा समावेश आहे। उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने गेल्या आठवड्यापासून प्रकल्पातील पाणीसाठ्याची दिवसेंदिवस घट होते। जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय आणि या पावसामुळे जळगावच्या भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा परिसरातील शेतकऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले। यात लिंबाच्या झाडावरील लिंबू खाली पडले असून शेतात काढून ठेवलेला कांदा देखील सोडण्याच्या परिस्थितीत आहे। तर आंब्याच्या झाडावरील कैऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे खाली कोसळल्याने शेतकऱ्याचं नुकसान झाले। मार्केटमध्ये विकण्यासाठी नेण्यात तयार करण्यात आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा हे पीक देखील शेतातच ओलं झाल्याने पुन्हा बळीराजाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पुढची बातमी पाहूयात। ग्रीसमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। सततच्या मुसळधार पावसामुळे सायक्लॅडेसिसच्या प्रदेशात मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे अनेक वाहनं वाहून गेली असून रस्ते पाण्याखाली गेलेत। पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झालंय। प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय। तर अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय।